ईशा कशी आहेस? बरी आहे. आज काय बनवते आपल्या सबस्क्रायबर साठी? आज मी स्टफ बोंबील बनवते. ओके, हे पिंक पिंक काय दिसतंय? मी त्याच्यात आगळ टाकलंय कारण का ते मॅरिनेट होण्यासाठी. अच्छा, आणि किती वेळ पूर्वी टाकलंस? मी 1-2 तास आधी टाकून अच्छा, ठेवलं. 1-2 तास आधी. ओके ओके, ठीक आहे. तर आता ह्याचं आता कसं सुरू आपण करायचं? त्याच्या आतमध्ये स्टफिंग बनवूया. ओके. मी ओल्या बोंबीलच्या स्टफिंगसाठी मी ओलं खोबरं घेतलंय, आलं लसूण पेस्ट घेतलंय, कोथिंबीर घेतलंय, मिरची घेतली. ओके. आता आपण पहिला हे खोबरं टाकूया सगळं. अच्छा, हे एक अख्खं खोबरं आहे की अर्धी वाटी? अर्धी वाटी. अर्धी वाटी. अच्छा, ओके. आता त्याच्यात आपण हे आलं लसूण पेस्ट टाकूया थोडी. ओके. तर हे तू त्याच्यात स्टफ करणार आहेस ना? हो हो. अच्छा, आता त्याच्यात ओके. थोडी आपण कोथिंबीर टाकूया. आणि थोडं मीठ टाकूया आपण. आता आपण त्याला आता ग्राइंड करूया. त्याच्यात 2 मिरची टाकते तिकडे. आता मी झाकण लावूया आणि आता आपण ग्राइंड करूया. ओके. त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घेऊया त्याला. हिरवी चटणी रेडी झाली आहे. मी मिक्सर बनवून काढून घेतली. तर हे तू बोंबील मध्ये स्टफ करणार हो आहे ना? हो. हे बोंबील मध्ये स्टफ करायचं आहे. अच्छा, ओके. त्यासाठी आता मी स्टफिंग रेडी करते. त्यासाठी बोंबील घेते. आता त्याला आपण हळद आणि मीठ लावूया. हळद आणि मसाला लावूया. आपण थोडंसं आगळ लावूया. अशा प्रकारे झालेलं आहे लावून. आता आपण त्याला स्टफिंग लावून घेऊया. बोंबीलचं कोटिंग रेडी झालेलं आहे. आता आपण त्याला लावून घेऊया. कोटिंग मध्ये काय काय टाकलंस ईशा? रवा आहे, तांदळाचं पीठ आहे, मीठ आहे, मिरची पावडर आहे आणि हळद आहे जराशी. अच्छा, ओके. ते मगाशी आपण जे मिरची पावडर लावलेलं हा बोंबील तेच तेच ना? आता आपण त्या बोंबीलला कोट करूया. ओके. आता आपण हे डायरेक्ट त्याच्यावरती ठेवू. असे बाकीचे पण करून घेऊया. ओके. मग जर प्रकारे मी बोंबील ठेवून घेतलेले आहे. आता आपण त्याच्या बाजूला तेल सोडूया. त्यासाठी स्टफ बोंबील बनवून झालेला आहे. खायला या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय त्रिशा. बाय.